मी अशी व्यक्ती नाहीये की 2 वर्ष ह्या पक्षात राहिले, 2 वर्ष त्या पक्षात राहिले आणि सत्तेसाठी मी कुठल्याच पक्षात नाही. म्हणजे काँग्रेस सत्तेमध्ये असतानाही मला काही मिळालं नव्हतं, मला भांडण्याचाच रोल होता. त्यामुळे मी सत्तेसाठी गेलेले नाहीये, तर काम करण्यासाठी गेले. तर त्यामुळे प्रामाणिकपणे ती जबाबदारी जी देतील तिथे मी काम करेन. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्याच्या आधी शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे आणि आता 2 मोठे चेहरे शिवसेना शिंदे गटामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे. गेल्या 35 वर्ष काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या, काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून काँग्रेसचा चेहरा असणाऱ्या हेमलता पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचे युवा सेनेचे गेले 14 वर्ष नाशिकचे जिल्हा प्रमुख असणारे आणि कोर कमिटीमधले सदस्य असणारे दीपक दातीर यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. ताई, विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळालं नाही म्हणून आपण नाराज होत्या आणि आता थेट पक्षांतर केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट मिळणं हे कारण होतं, पण त्यामागे हे तिकीट देताना ज्या काही हालचाली घडल्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फसवलं गेलंय, पक्षाने आपला विश्वासघात केला अशी माझ्या मनामध्ये भावना निर्माण झाली आणि त्यानंतर या पक्षामध्ये काम करायचं नाही अशी एक मनोभूमिका तयार झाली आणि तेव्हापासून मी ठरवलं की मला या पक्षामध्ये राहायचं नाहीये. 35 वर्षाचं नातं तुम्ही तोडून टाकलंय. 35 वर्ष तर मी निवडून येते, पण त्याच्या आधी मी NSUI पासून आणि लहानपणापासून मी या पक्षामध्ये काम करते. म्हणजे मी म्हणायचे की मी काँग्रेस पक्षाशिवाय कसला विचारच केला नव्हता आणि ती परिस्थिती होती. म्हणजे त्या पक्षामध्ये मी इतकं काम केलेलं आहे, त्यामुळं मला हे खूप निर्णय घेणं फार अवघड जात होतं. त्याच्यावरती मी 1 महिन्यापासून विचार करत होते, पण शेवटी असं वाटलं की अशा पद्धतीने फसवून आपण पक्षामध्ये नाही राहू शकत. त्यामुळे मग तो निर्णय घेतला. कोणामुळे पक्ष सोडावा लागला? असं नाही, असं कुठल्या एका व्यक्तीवरती आपण दोषारोप करू शकत नाही. पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मागच्या वेळी प्रतिकूल परिस्थितीमध्ये निवडणूक लढवली आणि यावेळेला संधी असताना ज्या पद्धतीने नेत्यांकडून टोलवाटोलवी झाली आणि जे क्रेडिट घेण्याचं जे राजकारण झालं, गटतटाचं राजकारण झालं, त्याच्यामध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा बळी गेला अशी माझी भावना झाली. आणि त्याच्यामध्ये मग ते सामूहिक तो कशा पद्धतीने कुठल्या एका नेत्याचा त्याच्यामध्ये हे नव्हता, पण अक्षम्य दुर्लक्ष म्हणा किंवा क्रेडिट घेण्याची भूमिका म्हणा, त्यामुळं हा सगळा विषय झाला. कसलं क्रेडिट? म्हणजे हे तिकीट कुठल्या गटाला मिळालं पाहिजे, कोणाला मिळालं पाहिजे, मग उत्तर महाराष्ट्रात कोणाचं वर्चस्व वाढेल, विदर्भात कोणाचं वर्चस्व वाढेल, मग नाशिकमध्ये कोण स्ट्रॉंग होईल, अशाच्या सगळ्याची जी गणितं होती निवडणुकीची आणि राजकारणाची, त्याच्यामध्ये माझा बळी गेला असं माझी भावना आहे. पण या संदर्भात तुम्ही राज्यातील प्रदेशाचे नेते म्हणा किंवा केंद्रातील नेत्यांशी काही चर्चा केली होती का पक्ष सोडण्याच्या आधी? मी सर्वांशी बोलले होते, सर्वजण माझ्याशी बोलले होते आणि पण पक्षामध्ये एक थोडीशी गोंधळाची परिस्थिती जी निर्माण झाली ज्या निकाल लागल्यानंतर किंवा जी परिस्थिती झाली, त्यामुळं कुठलंच नेतृत्व कुठल्याच पद्धतीने सक्षमपणे उत्तर देण्यासाठी तयार नव्हतं आणि ते स्वतःच्याच दुःखामध्ये सगळे एवढे मशगूल होते की कार्यकर्त्यांचं दुःख समजून घेण्याची कोणाची मानसिकता नव्हती. तुमच्याकडे इतरही पक्ष होते, शिवसेना शिंदे गटच तुम्ही का निवडला? भाजपसारखा एक स्ट्रॉंग पर्याय देखील होता तुमच्यासमोर. भाजप सुद्धा खूप स्ट्रॉंग पर्याय होता आणि त्या संदर्भामध्ये पण काही नेते माझ्याशी बोलत होते, परंतु मी काँग्रेसमध्ये जे काम केलं आणि मी विलासराव देशमुखांमुळे खरं तर काम करायला सुरुवात केली. विलासराव देशमुखांचं एक वैशिष्ट्य होतं की कधीही कार्यकर्त्याला उपलब्ध, म्हणजे रात्री 12 वाजता जरी मी त्यांना फोन केला तरी ते फोन रिसीव्ह करायचे मुख्यमंत्री असताना. आणि मग असा विचार केला की एकनाथ शिंदे त्या पद्धतीने काम करतात की कार्यकर्त्यांना सतत उपलब्ध असणारे, कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवणारे, मग इथं आपल्याला काम करताना सोपं वाटेल, काम करता येईल आणि ह्या भावनेतनं मग मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आता इथे मागच्या आठवड्यातही तुमची मुंबईमध्ये चर्चा झालेली होती एकनाथ शिंदेंशी. दिल्लीमध्ये थेट प्रवेश करण्याची एवढी गरज, एवढी तातडीची आवश्यकता का भासली? दिल्लीमध्ये त्यांच्याशी काही गोष्टींची चर्चा करण्यासाठी मी गेले होते आणि तेव्हा प्रवेश करण्याचा विषय नव्हता, परंतु मग चर्चा खूप सकारात्मक झाली. मीही कुठल्या पदाचा आग्रह घेतला नाही आणि त्यांनी मला सांगितलं की तू काम करायला सुरुवात कर आणि तुझ्यावर अन्याय होणार नाही, तुला चांगल्या पद्धतीने काम करता येईल अशा पद्धतीचं वातावरण इथे राहील. आणि मग ते म्हणे की आता मग प्रत्येक वेळी चर्चा करण्यापेक्षा तुम्ही प्रवेशच करून घ्या आणि मग तो प्रवेश काल अचानक झाला. कुठली जबाबदारी दिली जाणार आहे? तुम्ही प्रदेश प्रवक्ते म्हणून काम करत होतात काँग्रेसचं, आता काय मिळणार?
मी खरंच सांगते की जबाबदारीच्या बाबतीत माझी डिटेल चर्चा झाली नाही. एक 2-4 दिवसामध्ये जेव्हा आता साहेबांचा दौरा होईल आणि त्यानंतर मला समजेल की मला कुठली जबाबदारी देतात. पण जी काही जबाबदारी देतील, मी अशी व्यक्ती नाहीये की 2 वर्ष ह्या पक्षात राहिले, 2 वर्ष त्या पक्षात राहिले आणि सत्तेसाठी मी कुठल्याच पक्षात नाही. म्हणजे काँग्रेस सत्तेमध्ये असतानाही मला काही मिळालं नव्हतं, मला भांडण्याचेच रोल होता. त्यामुळे मी सत्तेसाठी गेलेले नाहीये, तर काम करण्यासाठी गेले. तर त्यामुळे प्रामाणिकपणे ती जबाबदारी जी देतील तिथे मी काम करेन. दोन वेगवेगळ्या संस्कृती आहेत दोन्ही पक्षांचा, एक काँग्रेस आणि दुसरी शिवसेना, कसं मॅच करणार? आता मी एकच विचार केलाय की संस्कृतीपेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जो पक्ष मदत करेल, आपल्या मदतीला धावून येईल, त्या हेतूने आपण त्या पक्षाकडे बघितलं पाहिजे. आणि नाशिकमध्ये सगळे तसे माझ्या संपर्कातलेच लोक आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा सगळ्यांशी चांगला रॅपो आहे. त्यामुळे फार अवघड जाईल असं वाटत नाही. ह्या हेमलता पाटील होत्यात. दीपक दातीर आपल्यासोबत आहेत. 14 वर्ष ठाकरेंसोबत असताना अचानक का निर्णय घेतला? खरं तर निर्णय घेणं अत्यंत वाईट वाटतंय, परंतु काही त्याला कारण देता येणार नाही. फक्त एवढंच सांगेल का आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं जे काम 2.5 वर्षात आपण जर बघितलं, कष्टकरी असेल, शेतकरी असेल, त्यानंतर महिला असतील, लाडक्या बहिणी असतील, युवक असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यामध्ये ज्येष्ठ महिला असतील, या सर्व समाजातील घटकांचं एक चांगलं नेतृत्व आणि चांगलं प्रतिनिधित्व मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 2.5 वर्षाचा कालखंड भोगला आणि त्या ठिकाणी त्या कामाला प्रभावित होऊन मी खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. पण मग उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये असं काम होत नव्हतं का? नाही, तसं म्हणणं चुकीचं राहील. उद्धव साहेबांचं काम करण्याची एक पद्धत वेगळी आहे. मी खरं तर उद्धव साहेबांपेक्षा आदित्य साहेब असतील, वरुण सरदेसाई साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेचं संघटन 14 वर्ष सांभाळलं आणि त्यांची एक कार्यपद्धत वेगळी आहे. परंतु शिंदे साहेबांचं 18 तास म्हणजे 24 मध्ये 18 तास ते अवेलेबल असतात आणि त्यांची कार्यशैली एक वेगळ्या पद्धतीची आहे. पक्षातील स्थानिक कुरबुरी, गटबाजी यामुळे हा निर्णय घेतलाय? तसं काही पक्षातील अंतर्गत गटबाजी नाही, कोणाच्या दबावपोटी नाही, कोणाच्या पक्षातल्या त्रासापोटी पण नाही. हा व्यक्तिगत माझा आणि माझ्या परिसरातील नागरिकांचा त्या ठिकाणी चर्चा केल्यानंतर हा घेतलेला निर्णय आहे. पण पुढचं काही ध्येयधोरणं असतील, स्थानिक पातळीचं राजकारण त्याला कारणीभूत असेल, असा अचानक निर्णय घेण्याचं काय कारण आहे? महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. खरं तर अचानक घेण्याचं एक माझं स्वतःचं व्यक्तिगत एक कारण सांगायचं म्हटलं तर अद्यापी काँग्रेसला अद्यापी शिवसेनेकडनं म्हणजे उद्धव ठाकरे पक्षाकडनं सोडण्यात आलेलं नाही. त्या कारणाने का कुठेतरी काँग्रेसबरोबर अलायन्स असल्यामुळे स्थानिक पातळीवर विधानसभेचा जो निकाल आहे तो अतिशय दुर्दैवी लागलेला आहे आणि आता नगरपालिका होऊ लागलेली आहे. त्यामध्ये देखील काँग्रेस हे अत्यंत जवळीक दिसते. काल परवा बघितलं असेल तर त्या ठिकाणी एकत्रित प्रेस देखील दिल्लीत झाली. त्या अनुषंगाने विचार येतो की काँग्रेसबरोबर आपण थांबलं नाही पाहिजे. वारंवार महाराष्ट्रामधनं आपली सर्व मंडळी शिवसेनाची, उद्धव साहेबांच्या पक्षाची सांगतात, परंतु तसं काही वरच्या लेवलला होताना दिसत नाही. हे दीपक दातीर आहेत. त्यांचं मत आहे की काँग्रेसची आणि शिवसेनेची जवळीक आहे ती त्यांच्या मतदारांना ती आवडत नाहीये, त्यामुळे ते असा निर्णय घेत आहेत. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच आता शिवसेनेमध्ये गेलेल्या आहेत. त्यामुळे दोन वेगवेगळे मतप्रवाह शिवसेना शिंदे गटामध्ये आलेले आहेत. यांचं काम पुढे कसं होणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महापालिका निवडणुका तोंडावर असताना हा पक्षप्रवेश सोहळा जोरदार नाशिकमध्ये सुरू आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.